मॅडम मॅडम ऐका की. मला ऐकायचंय. मॅडम जरासं ऐका की. माझ्या मागे मागे याची गरज नाही. गरज आहे मॅडम. मॅडम युद्धामध्ये उतरल्यावर जसं समोर शत्रू कोण आहे हे न बघता आपण लढतो की नाही, अगदी तसं परीक्षेमध्ये पेपर कोणता आहे. ए तू मला हे सांगायची काही गरज नाहीये. अरे माझा सगळा अभ्यास झालाय. शुभू तू बघ, आज केमिस्ट्रीचा पेपर कसा होर हिट जाणार आहे. हिट नाही फ्लॉप जाणार आहे मॅडम. कसं सांगू यासनी. मॅडम 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 आता काय परीक्षा लिहिताना आत्मविश्वास असला पाहिजे. आपण वर्षभर जो अभ्यास केला की नाही तो आठवा आणि शांतपणे पेपर लिहा. हा झालं झालं तुझं. आता मी काय सांगते ना ते नीट आहे. तर इकडनं जायचं, मग दसरा चौकात जायचं, तिकडे थंडाई प्यायची आणि मग थेट घरी जायचं. कळलं. मॅडम काय बेस्ट ऑफ लक. मारुतीराया मी स्वादळला आज वाचव रे बाबा. रानिका हाय. श्रावणी काय ग कुठला रूम मिळालाय. बेडरूम. ए तोंड सांभाळून बोल. अगं म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की सीट नंबर कोणताही असू दे ग, तिथं जाऊ तर त्यांना इकडं काय करायचंय, बेडरूम जर का झोपाच काढायची. चला रे. हे मला बोलले का ग. थांब बघते जाते. श्रावणी त्यांच्याकडे कुठे लक्ष देते. टवळ पोर येते. बर मला सांग, अभ्यास झालाय ना तुझा. अगं अभ्यास सगळा अभ्यास झाला आज माझा. तू रात्री का नाही आलीस ग देवळात. येणार होतीस ना. तू आली नाहीस आणि तुझ्या त्या भावाला पाठवलंस. तुला माहितीये ना इरिटेट करतो ग तुम्हाला. पण असं तर अभ्यास माझा सगळा अभ्यास झालाय. जी मला तर वाटते मी पेपर फाटेपर्यंत लिहिणार आज. अख्ख्या कोल्हापुरातले सप्लिमेंट संपून टाकणार आहे मी. बघ तू. वा 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 चालतंय की. चला चला.